नेमकं चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? ज्या महाराष्ट्राला साधू संतांची भूमी म्हटले जाते त्याच महाराष्ट्रामध्ये आज अधर्माचा धिंगाणा सुरू आहे। अलीकडच्या काही घटना बघता जसे की नाशिकमध्ये अशोक खरात यांचे प्रकरण झाले, कीर्तनकारांवर केलेले आरोप उघडीस आले। त्यासोबतच आता नवीन पालघरमध्ये 35 वर्षीय महिलेवर एका स्वयंघोषित गॉडमॅनने बलात्कार केल्याचा प्रकार समोर येतोय। ऋषिकेश वैद्य हा पालघरमधील एका सामाजिक संस्थेचा प्रमुख आहे। स्वतःला भगवान शिवचा अवतार सांगून त्यांनी पीडितेची फसवणूक केली। 2023 मध्ये पीडितेची आणि आरोपीची फेसबुकच्या माध्यमातून ओळख होते। महिलेला पुण्याला बोलवले जाते, काही गुंगीचे औषध देऊन तिच्यावरती बलात्कार केला जातो। त्यासोबतच तिचे काही आक्षेपार्ह फोटोज काढले जातात आणि त्यावरून तिला ब्लॅकमेलिंग सुद्धा केले जाते। मे 2024 मध्ये पुन्हा वसईत बोलून अत्याचार केल्याचा आरोप सुद्धा आहे। मला जनतेला एवढंच विचारायचं आहे, आपण एवढं हतबल झालो आहोत का की कोणी येऊन देवाच्या नावाखाली आपल्याला फसवून जाईल? तंत्रज्ञान मान्य आहे, प्रगत झाले आहे, पण त्या तंत्रज्ञानाच्या नावाखाली आपण आपली बुद्धी गहाण ठेवत नाहीये ना? अनोळखी व्यक्तींवर, स्पेशली जे धर्माच्या नावाचा बुरखा घालून येतात, त्यावरती विश्वास ठेवणं हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते। संत तुकाराम महाराज म्हणून गेले, साधुत्व काय बाजारात मिळणारी वस्तू नाही। साधू संतांनी या समाजाला चांगली दिशा दिली आहे, लोकांचे कधी शोषण केले नाही। महाराष्ट्राला पुन्हा एकदा शुद्ध करण्याची वेळ आली आहे। कायद्याने तर या नराधमाला शिक्षा होणारच आहे, पण एक समाज म्हणून आपणही या भोंदूगिरीला थारा द्यायला नको। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय।